तर आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कमर्शियल गॅस टंचाई तीव्र झाली आहे। छोट्या व्यावसायिकांपुढे मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। मात्र अकोल्यातील अशोक वाटिका परिसरातील क्वालिटी टी सेंटरचे चहा विक्रेते राजेश वानखडे यांनी यावर एक अनोखी शक्कल लढवली आहे। या दरम्यान वानखडे यांनी इलेक्ट्रॉनवरती चालणारी एक बॉलर तयार केली आहे आणि ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। विशेष म्हणजे टिपाचा डबा, सिमेंट, जेवणाचा डबा याला छिद्र करून त्यावरती डीसी मोटर बसवून त्यांनी अतिशय साध्या साहित्यांचा वापर तयार करून हा बॉलर तयार केलेला आहे। बॅटरीच्या सहाय्याने कोळशावरती चालणारी ही स्वयंचलित अशी चूल आहे। गॅस अभावी चहा, नाश्ता तयार करण्यासाठी ती उपयुक्त ठरते आणि त्यांच्या या कल्पकतेचं सगळीकडनं कौतुक होत आहे। आता या कमर्शियल आपलं गॅस संपल्या, गॅस न मिळण्याबद्दल मी एक माझ्या डोक्यात उपाय आला आणि मी इलेक्ट्रॉनिकची डीसीवर चालणारी मोटार आणि बुलोर हे बॅटरीवर लागणार आहे आणि हे बॅटरी लागल्यानंतर हे आपलं गॅस शिगडी जी बनवली आम्ही कोळशाची हे त्याच्यात लागणार आहे। याच्यावर आपलं चाय बनन, नाश्ता पाणी बनन। कारण काहून की आपल्याला आता गॅस मिळणं इम्पॉसिबल झालेलं असल्यामुळं, कारण गॅसची शॉर्टेज असल्यामुळं आम्हाला जो उपाय जो गॅस नाही मिळाल्यामुळं आम्ही आमचं साधन आम्ही या शिगडीच्या माध्यमातून आम्ही आमचा हे चालणार आहोत, धंदा चालणार आहोत। याच्या पुढे सरकारनं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो।